आज ना परफेक्ट बाही कटिंग कशी करायची अस्तरची तर ते मी सांगते. अस्तर हे 4 फोल्डमध्ये घडी घालून घ्यायचं. तर हे बघू शकता मी 4 फोल्डेड असं अस्तर घेतलेलं आहे. यानंतर याची लांबी किती आहे त्यामध्ये अर्धा इंच तुम्ही ॲड करू शकता. तर 9 इंच मला बाहीची लांबी घ्यायची होती, त्यामध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 वरती मार्किंग केलं. आणि जेवढी चेस्ट आहे तर तेवढं मार्किंग करून घ्यायचं. तेवढंच मोंड्याची रुंदी घ्यायची. जर तुम्ही 1.5 इंच घेत असाल तर अर्धा इंच कमी करा. मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. यानंतर हे बघू शकता 1 इंच घ्यायचं आणि मोंडा खोली ही मी 3 इंचाची दिलेली आहे लांब बाही असल्यामुळे. आणि अशा प्रकारे बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. यानंतर दंडघेर आणि जेवढं तुम्हाला शिलाईचं मार्जिन ठेवायचं आहे तर तेवढं मी मार्जिन ठेवून अशा प्रकारे अस्तरची बाही कटिंग करून घेते. आणि यानंतर जो आतल्या साईडचा मोंड्याचा आपण आकार दिला आहे तो सुद्धा कटिंग करून घेते. सेंटरला टक्स टाकून घ्यायचा आणि अशा प्रकारे अस्तरची बाही आपली कटिंग झाली. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.